श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 25 सुरोचनास गर्भदेह प्राप्ती। या अध्यायाचे नित्यपठन केले असता कोणताही शाप बाधणार नाही आणि मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री आणि पुत्र मिळेल। अध्यायाला सुरुवात होत आहे। भर्तरीला बरोबर घेऊन प्रवासात करीत ते व्यापारी अवंती नगरीपाशी आले आणि सूर्यास्त झाल्यामुळे नगरी बाहेरील एका धर्मशाळेत मुक्कामास राहिले। प्रहर रात्रीच्या सुमारास ती सर्व मंडळी शेकोटी करून अंग शेकत बसली होती। तेव्हा सर्वत्र कोल्याचे आवाज ऐकू येऊ लागले आणि प्राण्यांची भाषा अवगत असलेल्या भर्तरीला त्याच्या ओरडण्यातून पुढील संकटाची सूचना मिळाली। तेव्हा तो आपल्यावर उपकार करणाऱ्या त्या व्यापाऱ्यांना तो म्हणाला, हे कोल्हे आपल्यावर चोरांची दहाड येत असल्याचं सांगत आहेत, तरी सावध राहून त्याच्याशी आता 2 हात करा। ते ऐकून सर्वांनी आपली चीज वस्तू लपवली आणि शस्त्रसज्ज होऊन सावधपणे पहारा देऊ लागले। तेव्हा थोड्याच वेळात हत्यारबंद चोराच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला, पण आधीच तयारीत असल्यामुळे त्या व्यापाऱ्यांनी त्याच्याशी शर्तेशी हट्ट धरून फेटाळून लावली आणि भर्तरीमुळे सर्वांवरील अरेस्ट टळली। सर्वांनी आता त्याचे कौतुक केले। त्यानंतर ती सर्व मंडळी जागत बसली असता त्याच रात्री पुन्हा एकदा कोल्याचा आवाज ऐकू येऊ लागला। तेव्हा व्यापाऱ्याने भर्तरीला त्याचा अर्थ विचारला। तेव्हा तो म्हणाला, शंकराचा वरप्रसाद प्राप्त असलेला एक राक्षस तो उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे। त्याच्याशी 4 तेजस्वी रत्ने आहेत आणि जो कोणी त्याचा वध करून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळी आणि नगरद्वारावरील लावील तो अवंतीचा राजा होईल। मग योगायोगाने विक्रम नावाचा एक तरुण तेथे आला होता। ते भर्तरीचे बोलणे ऐकून राक्षसांना मारण्यासाठी अरण्यात निघून गेला। त्या राक्षसाची पूर्वकथा अशी की एकदा शिव पार्वती दूध खेळत असताना चित्रमा नावाचा गंधर्व तेथे उपस्थित होता। काही वेळाने त्या दूध क्रीडेत दान किती पडले यावरून शंकर पार्वती यांच्यात वाद निर्माण झाला। तेव्हा त्याने वादाचा सूक्ष्मोक्ष लावण्यासाठी गंधर्वांना निवाडा करण्यास सांगितले। तेव्हा त्याने शंकराची मर्जी व्हावी म्हणून शंकराच्या बाजूनेच खोटा न्याय दिला। तेव्हा संतापलेल्या पार्वतीने तू मृत्यू लोकात राक्षस म्हणून राहा असा शाप दिला। तेव्हा त्याची भयभीत अवस्था पाहून शंकर म्हणाले, हे गंधर्वा, काळजी करू नकोस। सुरोचन गंधर्व इंद्र शापाने मृत्यूलोकी गर्धरूपात वावरत आहे आणि त्याच्या पुत्राच्या हस्ते तुझा वध होऊन तू शाप मुक्त होशील। सुरोचन पुत्र विक्रमास तुझी माहिती भर्तरी नाताकडून मिळेल। ऐकून चित्रमा गंधर्वाचे समाधान झाले। तो आपल्या शापानुसार राक्षस देह प्राप्त होऊन तो मृत्यूलोकी संचार करू लागला। आता सुरोचन गंधर्वाची कथा ऐका की एकदा इंद्राच्या दरबारात अप्सराचे नृत्य चालले होते। तेव्हा मेनकेचे सौंदर्य पाहून सुरोचनाची कामवासना अनावर झाली आणि तो इंद्रासमक्ष जागेवरून उठला आणि त्या सभास्थानी मेनकेच्या अंगाशी लगट करू लागला। त्यामुळे ती गडबडली आणि त्यावेळी त्याच्या अशोभनीय वर्तनामुळे कार्यक्रमाचा नाश झाला। असा म्हणून संतापलेल्या इंद्राने त्याची निर्भस्ता करून तो गर्दम होऊन मृत्यूलोकी भ्रमण करील असा शाप दिला। तेव्हा इंद्र म्हणाला, 12 वर्षांनी
मिथिला नगरीचा राजा सत्यवर्मा याच्या मुलीशी तुझा विवाह होईल. तुला विक्रमादित्य नावाचा पुत्र होईल. त्याच्या मुख दर्शनाने तुझ्या शापाचे निरसन होऊन तू पुन्हा स्वर्गलोकी येशील. त्यानंतर स्वर्गातून पदीचर झालेला सुरोचन मिथिलेजवळच्या रानात गाढव होऊन राहिला. त्या अरण्यात शेजारील एका गावात कमट नावाचा एक कुंभार राहत होता. एकदा त्याचे गाढवे नेहमीप्रमाणे अरण्यात चरण्यासाठी गेले. तेव्हा त्या कळपाबरोबर गर्दभ ग्रहातील गाढव रूपातील सुरोचन या त्याच्या घरी आला. काही दिवसांनी विपन्न अवस्था झाल्यामुळे कमटानेही नवीन गाढव आपल्यापाशी ठेवून बाकीचे गाढवे विकून टाकले. एके दिवशी रात्री ते गाढव कमठाला उद्देशून म्हणाले, तो राजा सत्यवर्मा याची सुंदर मुलगी मला बायको करून दे. ते ऐकून कमठाने बाहेर जाऊन पाहिले, पण तेथे कोणीच नव्हते. असं बरेचदा घडले, पण स्वतः सांगितल्याशिवाय याला उलगडा होणार नाही असा विचार करून त्यांनी कमटाला हाक मारून सर्व वस्तुस्थिती सांगितली आणि राजकन्याच्या माझ्याशी विवाह करून दे अशी विनंती केली. आपल्या त्या गाढवाची ती विचित्र मागणी पाहून कमठास मोठे संकट पडले. हे गोष्ट राजाला कळली तर भलताच प्रसंग उद्रेल. या भयापोटी त्यांनी आपल्या परिवारासह दुसऱ्या देशात जायचे ठरवले आणि बांधलेल्या सामानाची पोच केली आणि गाढवाच्या पाठीवर लादून तो वेशीवर आला. तेव्हा तो पळून जात असावा असा तर्क करून पहारेकऱ्यांनी त्याला नगर सोडण्यास कारण विचारले. तेव्हा कमटाकडे त्याचे उत्तर नव्हते आणि वस्तुस्थिती समजली तर भलतेच संकट ओढवेल म्हणून कमट आणि त्याची पत्नी गप्पच बसली. त्यामुळं पहारेकऱ्यांचा संशय दुणावला आणि त्याने कमठाला राजा सत्यवर्माकडे नेले. त्याने त्याला अभय देऊन सत्य विचारले असता कमठाने त्याला सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून राजाही विचारात पडला. एका गर्दभ मनुष्यवाणीत हा गाढव बोलतो याचाच अर्थ तो कोणीतरी दिव्य पुरुष असावा असा विचार करून त्याने त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. तो कमठास म्हणाला, मी माझी कन्या त्याला देईन, पण त्याने सारी मिथिला नगरी तांब्याची करून दाखवा. म्हणजे हे गोष्ट कमठाने गाढवारूपी सुरोचनास सांगताच त्याने विश्वकर्माची प्रार्थना करून त्याच्या विनंतीस मान देऊन विश्वकर्म्याने ती नगरी एका रात्रीत तांब्याची करून दाखवली. ते नवल पाहून राजाला गर्दभ्याचे सामर्थ्य कळाले. त्याने आपली कन्या त्यालाच देण्याचा निर्णय घेतला. पण लोक निंदा टाळण्यासाठी हा विपरीत विवाह गुप्तपणे उरकून कमठाला त्याच्या परिवारासह दूरच्या दुसऱ्या प्रांतात धाडायचे ठरवले. आणि या सर्व गोष्टीची कमठाला कल्पना दिल्यानंतर सत्यवर्माने आपली मुलगी सत्यवती हिला सर्व वस्तुस्थिती समजावून या लग्नाकरिता तिचा होकार मिळविला. आणि रात्रीच्या वेळी सत्यवर्मा सत्यवतीला घेऊन कमठाच्या घरी गेला आणि त्या गर्दभ जामाताला माझ्या कन्येची नीट काळजी घ्या अशी विनंती केली. तेव्हा गर्दभ रूपातील सुरोचनाने त्याला आपले पूर्वव्रत सांगितले. ते ऐकून राजा समाधानाने घरी परतला आणि कमठासह परिवारासह अवंतीचा रस्ता धरला.
याचबरोबर अध्याय 25 समाप्त होत आहे.